सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आज तुम्हाला सांगणार आहोत। विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या विभागात नोकरी करण्याची ही संधी आहे। या भरती प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे। ही एक प्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल। त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावा। चला तर मग जाणून घेऊया नेमक्या कोणत्या विभागात किती हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि या भरतीसाठी नेमका अर्ज कसा करायचा आहे। चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। सरकारी नोकऱ्यांच्या माध्यमातून देश आणि समाजासाठी काम करण्याचा प्रत्यक्ष अनुभव लोकांना मिळतो। सरकारी नोकरी ही समाजात प्रतिष्ठा मिळवून देते, म्हणून सरकारी नोकरी करण्याकडे बऱ्याच जणांचा कल असतो। त्याचबरोबर एक कर्मचारी म्हणून तुम्हाला जे काही अधिकार आहेत, जसे की योग्य पगार, निश्चित कामाचे तास, पुरेशी रजा, विमा सुविधा, वेळेवर पदोन्नती आणि नोकरीची सुरक्षितता यासारख्या गोष्टी सुनिश्चित केल्या जातात। सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्वांसाठी केंद्र सरकारच्या रेल्वे विभागात मेगा भरती निघाली असून या भरती प्रक्रियेद्वारे भारतीय रेल्वेत तब्बल 7,934 पदे भरली जाणार आहेत। रेल्वे विभागात नोकरी करण्याची संधी असून या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्जही करावा लागणार आहे। मुंबई येथील रेल्वे भरती बोर्ड कनिष्ठ अभियंता पदांसाठी ही भरती राबवत आहे। या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 30 जुलै 2024 पासून सुरू होणार आहे। या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 ऑगस्ट 2024 आहे। इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्जही करावे लागणार आहेत। या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट पुढील प्रमाणे आहे। या भरती प्रक्रियेसाठी सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशनमध्ये पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात। 18 ते 36 वयोगटातील उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात। रेल्वेच्या या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला rrbapply.gov.in या साईटवर जाऊन भरतीसाठी अर्ज करावा लागेल। या साईटवर तुम्हाला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती देखील आरामात मिळेल। अर्ज करण्यापूर्वी भरतीची अधिसूचना एकदा नक्की वाचून घ्या। या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागणार आहे। मात्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सर्व महिला उमेदवारांसाठी 250 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे। विशेष म्हणजे पहिला टप्पा पार करणाऱ्या उमेदवारांना त्यांची फी परत केली जाणार आहे। अशा प्रकारचे जॉब अपडेटबद्दल माहिती असलेले व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायचे असल्यास कमेंट्समध्ये यस लिहून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेड इट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।